आकाशाला गवसणी घालण्याचाच प्रयत्न आहे हा. त्याची चिंता तुम्ही करू नका. आमचं आयुष्य पूर्ण आकाशाला गवसणी खाण्यातच गेलं. निघा, आम्हाला उलटा कष्ट करू नका. आम्ही जिवारच दुनियेचा कारभार आम्ही उमेदीने केला. पण घरच्या प्रपंचात आमच्या आधी अवेश झालं. गृहस्वामिनीचा दिन व सूर मनाची मन कधी जुळलंच नाही. महासाहेब गेल्या, बरोबरच्या सवंगडांनी वाटेवरच निरोप घेतला. आता पोटचा पोट, दौलतीचा वारस, साता जन्माचा दावेदार झाला. मुळावरच पुराणेचे घाव घालू लागले. आमचं दिल कोणाला उगत नाही, आमची भाषा कोणाला समजत नाही, आमच्या दृष्टीची भरारी कोणाला दिसत नाही. क्षितिजाचा पल्ला राहिला दूर, अर्ध्या वाटेवर आमचे पाय गेले. आम्ही एकटे झालो, एकाकी राहिलो. तो संकल्प, त्या सरसाच्या उमेदी, ती पंख भरारी, ती गरुड शेत, बाकी हिशेब शून्य. जटायू सारखे पंखच कापले गेले. आता पहिलं तीरावर खुरडत चांगलं खाली आलं. राजे तुम्ही कसले पोरके, राजे पोरके आम्ही झालो. महाराज आपल्या डोळ्यात पाणी. आम्ही असल्या आपत्ती आम्हाला पण झणझणीतपणे याद येते की आम्ही देखील हाडा मासाचेच आहोत, आम्ही देखील माणूसच आहोत. असा हातपाय घालून चालणार नाही. सकाळी उठा, पुसाचे डोळे. हे राज्य व्हावं स्त्रीची इच्छा. पुन्हा राजांकडनं घडला नाही, पुन्हा आमच्याकडनं घडलाय. आम्ही राजांना परत आणल्याशिवाय राहणार नाही. पण महाराज राजे हट्टी आहेत. शिवाय राजांच्या हट्टीमानची मातब्बरी तुम्ही आम्हाला सांगता. अरे आम्ही अवघे 16 वर्षांची देखील नव्हतो त्यावेळी दादाजी पंतासारखा वैरुद्ध कारभारांच्या अंतःकरणाचा आम्ही भेद केला होता. थोड्या महाराजांना आमचे उद्योग नापसंत होते. त्यावेळेस मोठ्या हिमतीनं आम्ही त्यांना आमच्याकडे वळवलं होतं.